कोण आपण? तुम्हाला काही हवंय का? पत्ता चुकलात का तुम्ही? कोणाला भेटायचंय? काय झालं अगं? काय ग, काय झालं? काही होतंय का तुला? शुभ्रा, चल निघायचंय ना? 1 तास झाला मला तयार होऊन. तुमचंच आवरत नव्हतं म्हणून. पुरे आधी अरे त्या डॉक्टर सामंतांच्या क्लिनिकचा फोन नंबर पत्ता वगैरे सगळं हो सगळं व्यवस्थित. हो शुभ्रा, टेन्शन घेऊ नकोस कसलंही. आणि डॉक्टरांना निसंकोचपणे सांग सगळं काय, कसली भीत ठेवू नको. चला, तुम्हाला उशीर होईल ना. चला चला. आणि जाताना त्या बरं वाटते का तुला? मी पाणी देऊ का तुला? मी इथे. अगं तुला चक्कर आली, उन्हामुळे असेल. दिवसभर खूप फिरत होतीस का उन्हात? हां, ते कुठे राहायला जागा मिळते का बघत होते. कुठूनची तू? मी मुंबईची. सुलेखा नाव माझं. तू शिकायला असते का मुंबईला? नाही, मी जॉब करते. रिपोर्टर आहे मी. वर्तमानपत्रात लेख लिहिते. बरं बरं. त्याच संदर्भात इथे रिसर्चसाठी आले होते. माहिती गोळा करायला. हा हा, बरं बरं. आपण माई, अख्खं गाव माई या नावानंच ओळखतं ग मला. माई. बरं बरं. सॉरी हा माई, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. अगं त्रास कसला आलाय? पण तुला आता बरं वाटतंय ना? थांब, मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येते. माई. काय ग? माई, तुम्ही एकट्याच राहता का इथे? हो, आता एकटीच राहते. काय करणार? नाही, तशी मला एक मुलगी आहे, पण तिचं सासर तिकडे मुंबईला आहे ना. मुंबई? अरे वा. काय नाव तिचं? शुभ्रा. शुभ्रा. वा, छान नाव आहे. बरं, तू बस, मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येते. It's okay. Good morning. मी डॉक्टर विराज सामंत. मॉर्निंग. आय एम आदिनाथ शास्त्री. तुम्ही?
म्हणजे तुम्ही भेटलात याआधी? ऑफकोर्स. असं काय करता मिसेस शास्त्री? काही दिवसांपूर्वीच तुम्ही घरातून बेपत्ता झाला होतात आणि म्हणजे तुम्ही डॉक्टर सामंत, डॉक्टर विराज सामंत. ओ, इन्स्पेक्टर भोसलेंनी मला सांगितलं होतं. माझा मित्र आहे तो. नंतर मीच त्याला घरी बोलावून घेतलं होतं. डॉक्टर, काय झालं होतं त्या रात्री? यू डोंट नो एनिथिंग? म्हणजे यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही? नाही, तसं नाही, पण सो यू वॉन्ट माय वर्जन ऑफ द स्टोरी? वेल, मी ड्राईव्ह करत होतो. पाऊस पडत होता. अचानक या माझ्या गाडी समोर आल्या. मी ब्रेक मारून खाली उतरेपर्यंत ह्या अनकॉन्शियस होऊन खाली पडल्या. सो मी यांना गाडीत घातलं, घरी आणलं. साधारण 5-5:30च्या सुमारास या शुद्धीवर आले असतील. मी यांना यांचं नाव विचारलं. त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं. एक मिनिट, मी तुम्हाला नाव विचारल्यावरती तुम्ही काहीतरी वेगळंच नाव सांगितलं होतं. एक मिनिट, मी तुम्हाला नाव विचारल्यावरती तुम्ही काहीतरी वेगळंच नाव सांगितलं होतं. वेगळं नाव? येस. मलाही एक्झॅक्टली आठवत नाहीये. पण डेफिनेटली नॉट शुभ्रा. Or was it? कमाल आहे, मलाच आठवत नाही. एनिवे, आठवेल. मग मी माझ्या मित्राला इन्स्पेक्टर विक्रांतला घरी बोलावून घेतलं. या पुन्हा झोपल्या होत्या. विक्रांत आला. यांना जाग आल्यावर यांना काही प्रश्न विचारले. यांनीच त्याला घरचा पत्ता सुद्धा सांगितला. दॅट्स इट. आता तुम्ही मला सांगा मिसेस शास्त्री, एक्झॅक्टली काय झालं होतं त्या रात्री? ऍक्च्युली तुम्ही
मला सांगा मिसेस शास्त्री, नेमकं काय झालं होतं त्या रात्री? आदिनाथ, मला खरंच काहीच आठवत नाही हो. म्हणजे हे जे काही बोलले ते मला काहीच आठवत नाहीये. डॉक्टर, मी मिसेस शास्त्री. मला सांगा, टेल मी. अहो, तुम्ही आता जे काही बोललात ते माझ्यासाठी कधीच घडलं नाहीये. आधी याला योगायोग म्हणायचं का काय म्हणायचं? हा डॉक्टर सामंत तोच माणूस आहे ज्याच्या गाडीसमोर शुभ्रा आली होती? हो. मग ते काही म्हणाले का नेमकं त्या दिवशी काय झालं ते? त्या दिवशी शुभ्रा त्यांच्या गाडीसमोर अचानक आली. त्यांनी ब्रेक दाबला. शुभ्रा तिथेच चक्कर येऊन खाली पडली. त्यांनी तिला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही शुद्धीवर येईना. मग शेवटी त्यांनी तिला गाडीत घातलं आणि घरी नेलं. हे इन्स्पेक्टर भोसले आहेत ना, हे या डॉक्टरांचे मित्र. त्यांनी लगेच त्यांना फोन केला आणि बोलावून घेतलं. पहाटे कधीतरी शुभ्राला जाग आली आणि तिने आपल्या वसईच्या वाड्याचा पत्ता सांगितला. आणि हे सगळं शुभ्राला काहीही आठवत नाही अजूनही? नाही. बरं, डॉक्टर काय म्हणाले की हे असं का होतं वगैरे? डॉक्टर म्हणाले की त्या रात्री जे झालं ना, तो इतक्या वर्षांच्या प्रेशरचा परिणाम होता. त्याचं कारण शोधण्यासाठी आधी शुभ्राची केस हिस्ट्री स्टडी करावी लागेल. त्यांनी आज शुभ्राला काही प्रश्न विचारले, पण असं एका सेशन मध्ये सगळं नाही ना होणार. अजून काही सेशन्स जावी लागतील. त्यांनी आता मला उद्या बोलवलंय. म्हणजे त्यांना माझ्याशी वेगळं बोलायचंय. जा बाबा, जा तू. तिच्या आयुष्यातली ही पिढा टळू दे एकदा कायमची. आधी हा डॉक्टर कसा आहे? बरं आहे? हो बाबा. He seems to be a good chap. ते सगळ्यात महत्वाचं ना. बघतो आता उद्या जाऊन काय होत आहे ते. काय गो, तू कुठे निघालीस? माई, निघते मी आता. अगं खुळी का काय तू? अगं तुझ्यासाठी म्हणून मी इथे जेवण बनवलं. वरण, भात, तूप, लिंबू, बटाट्याची भाजी. आवडेल का तुला? आवडेल माई, पण
आता म्हणजे अगं बाई, आता अंधार पडायला लागला, आता कुठे जाणार तू? तुझी काही व्यवस्था आहे का? आता व्यवस्था म्हणजे बघते आसपास एखादं हॉटेल किंवा लॉज. अगो, मग आता रात्रीचं हॉटेल शोधण्यापेक्षा इथे राहिलीस तर काय वाईट आहे? नाही म्हणजे माझं काही भपकेबाज हॉटेल सारखं नाही हो, साधं सुद्धा घर आहे, पण तुला जेवण उत्तम मिळेल, म्हणजे अगदी घरगुती पद्धतीचं. चालेल का तुला? धावेल माई. पण नको उगाच तुम्हाला त्रास हो, आली मोठी त्रासवाली. आधी बस इथे गुपचूप, अजिबात कुठेही जायचं नाही. बस बस. आले जमी. सुलेखा, अगं मगाशी विचारायचं राहून गेलं. मला सांगते, पेपरमध्ये लिहायचं त्याच्यासाठी खूप पणवण करावी लागते का ग तुला? पुष्कळ. आणि त्यात मला नको ती खोड, काहीतरी वेगळं आर्टिकल छापायचं, म्हणून तर एवढा सगळा आटापिटा करावा लागतो ना माई. म्हणजे असा काय विषय आहे ग तुझा? म्हणजे कसली माहिती गोळा करण्यासाठी एवढा आटापिटा करावा लागतो तुला? माई विषय म्हणजे हे बघ, म्हणजे तुला सांगायचं नसेल तर राहू दे. अगं मी तुला आपलं सहज विचारलं ग, मला कुठे त्यातलं काही कळतंय. नाही तसं नाही माई, विषय तसा विचित्र आहे. ऐकून लोक माझी खिल्ली उडवतात. अगं बाई, विषय तरी काय आहे ग तुझा? माई तुम्ही ऐकाल तर तुम्ही सुद्धा माझी मस्करी करा. नाही का? नाही पण तुम्हाला सांगते. माई, देवाने आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ आणि स्पर्श अशी 5 इंद्रिय दिली आहेत. पण काही जणांना त्यांनी एक आणखीन शक्ती दिली. आता देवाने दिली म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, 6th सेन्स, अतींद्रिय शक्ती. या लोकांना जे काही घडणार आहे ते आधीच कळतं किंवा जाणवतं. भविष्यात जे काही घडणार आहे ते यांना आधीच दिसतं. अशा लोकांना ऍक्च्युली भेटायचं होतं मला. तुमच्या शेजारच्या गावात अशीच एक मुलगी आहे असं कळलं, म्हणून आले होते मी. पण कसलं काय हो माई, ती म्हणे सिनेमातल्या गोष्टी सांगते लोकांना आणि लोकांना वाटतं तिच्याकडे शक्ती बिकती आहे म्हणून. उगाच पायपीट झाली माझी. आता हात हलवत मुंबईला जावं लागणार बहुधा. इतकंच ना बाई ग, तू योगायोग म्हण नाहीतर आणखी काही म्हण, पण देवानं तुला अगदी योग्य ठिकाणी पाठवले बरं. म्हणजे अगं बाई, मला अशी एक व्यक्ती माहितीये जिला अशी शक्ती आहे. कोण व्यक्ती आहे ती माई? जिला मी जन्म दिलाय, माझी एकुलती एक लेक शुभ्रा. शुभ्रा? हो, माझी शुभ्रा.